उमेश करंजकरकडे जाते। उमेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घडामोडी एकीकडे घडत असताना गटनेतेपदी आता सुनेत्रा या घडीची महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांकडून खासदारकीचा राजीनामा देण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवारांकडून खासदारकीचा राजीनामा दिला गेलाय। उमेश, लागवी सकाळपासूनच असं म्हटलं जात होतं की सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या खासदारकीचा जो आहे राज्यसभेवरती ते सदस्य आहेत, ते खासदार आहेत, त्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत। आणि आता जी अशी माहिती मिळते त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी जे आहे ते खासदारकीचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। एकूणच काय आता गट निवडीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता इतर ज्या प्रक्रिया त्या पूर्ण केल्या जाणार आहेत। अध्यक्षांकडे जो आहे तो जो पत्र आहे गट निवडी सगळ्या संदर्भातलं ते देण्यातच आलेलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांकडे देखील ते पत्र द्यावं लागणार आहे। त्याच्यामुळे थोड्या वेळातच हे सगळे नेते मंडळी जे आहेत, खास करून जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यासोबतच सिनियर जे मंत्री आहेत छगन भुजबळ आणि यासोबतच धनंजय मुंडे हे पत्र द्यायला जाणार आहेत, अशा प्रकारची माहिती आहे। आता जर हा सगळा आपण परिसर पाहिला विधान भवनातल्या तर इथे सगळी ही लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अध्यक्ष जे आहेत ते थोड्या वेळापूर्वीच जे आहेत ते गेलेले आहेत। इतर मंत्री, नेते मंडळी आणि आमदार बाहेर पडतील अशा प्रकारची तयारी आहे। सध्या जर आपण हा सगळा परिसर पाहिला तर फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण देशभरातला मीडिया जो आहे तो याच बातमीवरती केंद्रित आहे। कारण आकस्मिकपणे जे आहे ते अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर आकस्मिकपणेच सुनेत्रा पवार यांच्याकडे ही सगळी धुरा दिली जात आहेत, पक्षाची धुरा देखील दिली जाणार आहेत। यासोबतच जर इतर गोष्टी पाहिल्या तर त्या देखील त्यांच्याकडे दिल्या जाणार आहेत। सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबाबतचे निर्णय होत आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्या देशातली ज्या अप्रिय घटना आहेत त्यापैकी एक ही महत्त्वाची घटना होती आणि ही अप्रिय घटना घडल्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्या कव्हर करण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात देशभरातला मीडिया जो आहे तो देखील या सगळ्या विधान भवन परिसरात आलेला पाहायला मिळते। एकूणच काय तर आज गट निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। लागवी अगदी गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणं या ठिकाणी राज्यपाल भवनामध्ये तयारीला सुरुवात, शपथविधी करतात। तर दुसरीकडे खासदारकीचा राजीनामा सुनेत्रा पवार यांचा आणखीन एक मुद्दा उपस्थित होतोय। पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काही निर्णय होईल का आजच? नक्कीच, कारण ह्या सगळ्या प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण होतात तर पुण्याचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाकडे असावं याबाबतची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। खास करून जर आपण पाहिलं तर अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून ओळखले जात होते आणि ते अजूनही पालकमंत्री होते। मात्र या सगळ्या घटनेनंतर आता अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे हे पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे असावं याबाबतच्या चर्चा होत्या। मात्र त्यासाठी देखील सुनेत्रा पवार ह्याच आश्वासक चेहरा म्हणून जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतात, पवार कुटुंबियांना देखील तसंच वाटते। त्याच्यामुळे हे पुण्याचं पालकमंत्रीपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे जाईल अशा प्रकारची दाट शक्यता आहे। याबाबतचा निर्णय देखील जे आहे तो मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ती प्रक्रिया देखील पूर्ण पडू शकते। त्यामुळे 5:30 वाजल्यानंतर ज्यावेळेस मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ सुनेत्रा पवार घेतील त्यावेळेस पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडे दिलं जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तो अधिकार सर्वस्वी जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे। मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेत आहेत किंवा लोकभवनातून बाहेर पडल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री आपला काही निर्णय जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच असावं अशी एक चर्चा राजकीय वर्तुळातही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही आहे। अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।